हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 11 स्टार्ट करणार आहोत. स्टॅटिस्टिक त्यातला पहिला आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत 11.1. तर हा स्टॅटिस्टिक लेसन तुम्हाला 7 स्टँडर्डला सुद्धा होता आणि एकदम इझी लेसन आहे. तसाच हा 8 स्टँडर्डमधला पण सर्वात इझी लेसन आहे. त्यामुळे तुम्हाला इथे बघा, फक्त आपण जसं ॲव्हरेज काढायचो तसं आपल्याला इथे अरिथमॅटिक मीन किंवा सिम्पली आपण त्याला काय म्हणणार आहे, मीन स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये ते आपल्याला फाईंड करायचं आहे. सेम ॲव्हरेज जसं आपण फाईंड करायचो तसंच आपल्याला हे फाईंड करायचं आहे. ठीक आहे. तर आता पहिला आपण क्वेश्चन बघूयात 11.1 मधला. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय 30 स्टुडंट्स. फिल इन द बॉक्सेस अँड फाइंड द ॲव्हरेज नंबर ऑफ सॅपलिंग्स प्लांटेड बाय ईच स्टुडंट. इथे बघा, आता हा टेबल दिलेला आहे, ह्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी टेबल. तर हे नंबर ऑफ सॅपलिंग्स आहेत, नंबर ऑफ, आणि त्याला काय म्हणलं आहे, XI म्हणलं आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, त्याला आपण फ्रिक्वेन्सी, जशी आपण 7 स्टँडर्डला फ्रिक्वेन्सी काढायचो, तर आता इथे फक्त नाव काय दिलं आहे, FI दिलं आहे. आणि हे FI इंटू XI ह्याचा एक टेबल दिलेला आहे. ठीक आहे. हे जे आहे इथे, हे जे साईन आहे याला म्हणतात सिग्मा आणि ह्याला काय म्हणतात, समेशन. समेशन म्हणजे काय, हे FI XI ह्याचं जे मल्टिप्लिकेशन करणार, ह्या सगळ्याची आन्सर येतील त्याची सम म्हणजे इथे आपलं आन्सर येणार, म्हणून हे समेशन FI XI असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आता इथे मीन एक्स बार हा फॉर्म्युला आहे एक्स बारचा, म्हणजे मीनचा. मीन कसा काढायचा, तर इथे येणार आहे समेशन FI XI डिवायडेड बाय N. ठीक आहे. तर आता इथे आपण आधी काढून घेऊयात. आता इथे आधी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आहे. 6 2 जा इथे किती येणार आहे, 12. 12 3 जा 36 अँड 8 4 जा 32. सो याची सगळ्याची ॲडिशन आपण करूयात. 4 + 2 इज 6, 6 + 6 इज 12, 12 + 2 इज 14. कॅरी ओव्हर येणार आहे 1, 1 + 1 इज 2, 2 + 3 इज 5 आणि 5 + 3 इज 8. म्हणजे आपलं हे काय आलं आहे, समेशन 84. आणि हे टोटल आपल्याला दिलेलंच आहे इथे 30 स्टुडंट्स. या सगळ्याची टोटल काय आहे, फ्रिक्वेन्सी 30. म्हणजे मग आता या फॉर्म्युलामध्ये काय येणार आहे, 84 डिवायडेड बाय 30. हे इथे भावणार नाही, छोटं काढावं लागेल अक्षर, म्हणून मी इथे काढते फक्त. सो आता हे 84ला आणि 30ला 3ने डिवाइड होतं आहे. सो 3 1 जा 3, 3 0 जा 0, 3 2 जा 6 येणार आहे. म्हणजे 8 मधनं 6 गेला किती होतात, पुढचा नंबर काय तयार होतो, 24. सो 3 8 जा 24. म्हणजे इथे 28/10 येतं, म्हणजेच काय, 2.8. सो इथे किती येणार आहे, 2.8. द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इज 2.8. नेक्स्ट बघूयात. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी in units used by 25 families of Eklara village in the month of May. Complete the table and answer the following questions. आता इथे बघा, XI आणि FI दोन्ही दिलेले, आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. सो इथे येणार आहे 7 3 जा 21 अँड 0 210, 2 5 जा 10, 2 4 जा 8 + 1 इज 9 90, 8 0 जा 0, 8 6 जा 48, 5 5 जा 25, 5 7 जा 35 + 2 इज 37, 375 and 3 9 जा 27 अँड 0. तर या सगळ्याची ॲडिशन करूयात आपण. शेवटी येणार इथे 5, 9 + 1 इज 10, 10 + 8 इज 18 and 18 + 7 + 7 इज 14, 18 + 14 इज 32. इथे कॅरी ओव्हर जाणार आहे 3, 3 + 2 is 5, 5 + 4 is 9, 9 + 2 is 11, 11 + 3 is 14. सो 1425 म्हणजे 1425. हे काय आलं, समेशन आलं ह्या दोघांचं. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे, 25. हे दिलेलं आहे 25 फॅमिलीज, म्हणजे ही फ्रिक्वेन्सी येते. तर आता पहिला क्वेश्चन बघूयात. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. 45 युनिट इलेक्ट्रिसिटी कोणी यूज केली, किती फॅमिलीजनी केली, 2 फॅमिलीजनी. सो इथे आन्सर येणार आहे 2. स्टेट द स्कोअर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. 5 फ्रिक्वेन्सी कुठल्या स्कोअरची आहे, 75. सो ह्याचा आन्सर येणार आहे 75. नेक्स्ट बघा, फाइंड N अँड FI XI. N तर आपण फाईंड केला, किती आहे, 25 आणि FI XI किती आहे, 1425. आता काय काढायला सांगितलं, मीन काढायला सांगितलं. फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. म्हणजे मीनचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI XI अपॉन N.
ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे 1425 डिवायडेड बाय 25. सो इथे 25ने आपण याला डायरेक्ट डिवाइड करूयात. सो 25ने डायरेक्ट डिवाइड केलं इथे येतं आहे 57. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय मिळाली आपल्याला 57. चला आता हे थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम आपल्याला बुकमध्ये सोडवायला लागतील. ह्याच्याकरता आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायला लागेल. इथे बघा हे सांगितलं आहे, हे सगळं टॅली मार्क्स करायचे आपल्याला. आणि प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ द मेंबर्स ऑफ 40 फॅमिलीज. सो इथे टेबल आता मी तयार करून ठेवला आहे. तर आता आपण सॉल्व करूयात. आता इथे बघा या फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये नंबर ऑफ मेंबर्स म्हणजे XI हे काय येणार आहे. नंबर ऑफ मेंबर्स म्हणजे या फॅमिलीमध्ये प्रत्येकी आता हे जे नंबर दिले हे काय आहेत, हे सगळे एका फॅमिलीमधले मेंबर्स आहेत. ठीक आहे. सो हे आपल्याला काय करायला लागेल 1 आहे 6 5 आहे 4 आहे 3 आहे 2 आहे 7 आहे. म्हणजे 7च्या पुढे काही नाही आहे. म्हणजे आपल्याला 1 to 7 नंबर इथे लिहून घ्यायला लागतील म्हणजे मेंबर्स. सो लिहून घेऊ 1 2 3 4 5 6 7. आता टॅली मार्क्स करायचे आपल्याला. म्हणजे 1 कुठे किती फॅमिलीजमध्ये आहे 1 मेंबर ते आपल्याला इथे काउंट करायचं आहे. सो इथे काउंट करून घेऊ आपण. इथे बघा 1 त्याच्यानंतर 2 बस. फक्त किती फॅमिलीज आहेत जिथे 1 मेंबर आहे त्या 2. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये काय येणार आहे 1 and 2. याचे नंबर ऑफ फॅमिलीज किती येणार आहे इथे 2. आणि मग FI XI म्हणजे XI मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे हे किती येणार आहे 2 1 जा 2. ठीक आहे. आता 2 मेंबर्स किती फॅमिलीजमध्ये आहेत ते आपण सर्च करूया. ठीक आहे. हे आता इथे कट करू. 1 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे टोटल 8 फॅमिलीज आहेत 2 फॅमिली मेंबर्स असलेला. ठीक आहे. सो इथे आपण लिहून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8. माहिती आहे ना आपण फ्रिक्वेन्सी टॅली मार्क्स कसे लिहितो. 4 लिहिल्यानंतर 5ला आपण स्लॅन्टिंग लाईन काढतो आणि मग पुढचे मेंबर लिहितो नंबर्स. ठीक आहे. सो हे 8 येणार आहे. मग हे 8 टूचा इथे किती येईल FI XI 16. आता जिथे 3 फॅमिली मेंबर्स आहेत अशा फॅमिलीज किती आहेत ते बघूयात. तर परत सर्कल करू आपण इथे 1 2 3 4 5 6 7. टोटल नंबर्स किती आहे मेंबर्स किती आहेत फॅमिलीज 7. 1 2 3 4 5 6 7. इथे येणार आहे 7. 7 3 जा इथे येणार आहे 21. नेक्स्ट बघूयात 4 फॅमिली मेंबर्स असलेल्या फॅमिलीज किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत 8. सो इथे लिहून घेऊ आपण 1 2 3 4 5 6 7 8. 8 4 जा किती आहे 32. आता 5 फॅमिली मेंबर्स असलेल्या फॅमिलीज बघूयात 1 2 3 4 5 6 and 7. सो टोटल किती आहेत 7. 1 2 3 4 5 6 7. इथे येणार आहे 7. सो 7 5 जा किती 35. आता 6 फॅमिली मेंबर्स असलेल्या फॅमिलीज बघूयात 1 2 3 4 5 and 6 आहे. सो इथे 1 2 3 4 5 6. इथे येणार आहे 6. 6 6 जा 36. आणि 7 फॅमिली मेंबर्स असलेल्या फॅमिलीज बघूयात 1 2 बस 2च आहे. सो हा आपला टेबल आता झाला आहे कंप्लीट. 1 2 इथे 2 येणार आहे 7 2 जा इथे येणार आहे 14. आता इथे n इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी किती आहे टोटल फॅमिलीज किती सांगितल्या होत्या 40. सो इथे येणार आहे 40. हे तुम्ही एकदा काउंट करून बघा तुमचं बरोबर येतं आहे का. आणि आता इथे काय येणार आहे समेशन FI XI. सो FI XI म्हणजे या सगळ्याची काय होणार आहे ॲडिशन. सो 2 + 6 इज 8
8 + 1 is 9, 9 + 2 is 11, 11 + 5 is 16 आणि 16 + 6 + 4 हे 10 होतात, म्हणजे किती 26. इथे 6 येईल, 2 जातील इथे कॅरी ओव्हरला. 2 + 1 is 3, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. सो हे येतं 156. आता आपल्याला काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे एक्स बार. मग ते खाली लिहून घेऊ आपण इथे. मीन एक्स बार इज इक्वल टू, फॉर्म्युला प्रत्येक वेळी लिहायचा आहे म्हणजे तुमचा तो फॉर्म्युला पाठ होऊन जाईल. समेशन fi(xi) अपॉन n. मग fi(xi) किती आहे 156, n किती आहे 40. सो आता हे मल्टिप्लाय करूयात आपण. 156 म्हणजे हा 4 नी मल्टिप्लाय होईल. 4 1 जा 4, 4 0 जा 0, 4 3 जा इथे येणार आहे 12, म्हणजे किती उरले इथे 3 उरले, आणि 4 9 जा 36, म्हणजे इथे किती आलं आहे 39/10, म्हणजेच किती 3.9. सो मीन इज इक्वल टू, मीन एक्स बार इज इक्वल टू 3.9. चला, हे फायनल आन्सर इथे आपण लिहून घेतलं आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात, 4th प्रॉब्लेम. चला नेक्स्ट बघा, हा फ्रिक्वेन्सी टेबल मी ड्रॉ करून घेतला आहे. नंबर ऑफ प्रोजेक्ट्स, टॅली मार्क्स, नंबर ऑफ इयर्स, फ्रिक्वेन्सी आणि fi(xi). ठीक आहे. इथे प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक प्रोजेक्ट्स सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नंदपूर इज लास्ट 20 इयर्स ॲट द स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. हे सगळे नंबर दिलेले आहेत, किती कुठल्या कुठल्या इयरला किती किती प्रोजेक्ट तयार झाले. सो प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ द डेटा. ठीक आहे. आता पहिले आपण किती आहे टोटल प्रोजेक्ट, किती नंबरच्या पुढे गेलेले नाही ते बघूयात. 1 आहे, 2 3 4 आणि शेवटचा आकडा तो आहे 5 आहे. सो तेथे लिहून घेऊ आपण xi, म्हणजे एक्स आयमध्ये येणार आहे 1 2 3 4 अँड 5. आता एकच प्रोजेक्ट केलेला आहे त्या वर्षी, तर त्याचे किती वेळा केलेलं आहे ते बघूयात. 1 2 3 बस 3 आहे. सो इथे लिहून घेऊयात आपण 1 2 3, इथे येणार आहे 3, आणि fi(xi) किती येणार आहे 3 1 जा इज 3. आता 2 प्रोजेक्ट्स केलेलं, कुठले कुठले इयर आहेत 1 2 3 4 5 6 आहेत. सो इथे 6 आपण टॅली मार्क लिहून घेऊ. 1 2 3 4 5 अँड 6, इथे येणार आहे 6. 6 2 जा इथे येणार आहे 12. आता 3 नंबरचं बघूयात. 1 2 3 4 5 6, 6च आहे 3चे पण. इथे लिहून घेऊ 1 2 3 4 5 6, इथे येणार आहे 6. 6 3 जा इज 18. आता 4चे बघूयात. 1 2 3, 4चे 3 आहेत, आणि लास्ट 5 पण बघून घेऊ आपण, म्हणजे लिहायला बरं पडेल. 5चे किती आहेत 2 आहेत. सो 4चे 3 आणि 5चे 2. सो इथे लिहून घेऊ 1 2 3, इथे येणार आहे 3. 3 4 जा 12, आणि 5चे आहेत 1 अँड 2. सो इथे येणार आहे 2, 5 2 जा 10, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे टोटल 20. आणि इथे fi(xi) घ्यायचं आहे आपल्याला. समेशन fi(xi) इज इक्वल टू, ह्याची ॲडिशन करून घेऊ आपण. जे ॲडिशन केल्यावर येत आहे 55. आता ह्याचं मीन काढूयात. मीन इज इक्वल टू, मीन एक्स बार इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घेऊ आधी. समेशन fi(xi) अपॉन n. सो इज इक्वल टू 55/20. सो ह्याला कशाने मल्टिप्लाय होईल 5नेच होईल. सो 5 4 जा 20, 5 1 जा 5, 5 1 जा 5, 11/4. आता 11/4 मी हे डायरेक्ट करते. तुम्हाला जर नॉर्मल डिव्हिजनने करायचं असेल तर तुम्ही तसंही करून बघू शकता. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12 आहे, म्हणजे 4 2 जा 8 घ्यायला लागेल. 2.11मधनं किती राहिले 3 राहिले. सो 3 30, म्हणजे परत 4 7 जा
28 येईल. परत 2 राहिले, मग त्याच्यावर अजून एक 0 आला आणि 4 5 जा 20. सो आन्सर आलेला आहे 2.75. सो इथे खाली लिहून घ्या, मीन एक्स बार इज इक्वल टू 2.75. आन्सरमध्ये काय येणार आहे, द मीन ऑफ द गिवन डेटा इज 2.75. ठीक आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 11.1 संपलेला आहे. 11.2 पण असा सोपा आहे. तिथे तुम्हाला बारग्राफ लागणार आहे, बारग्राफची बुक लागणार आहे. ती पुढच्या वेळेस जवळ घेऊन बसा. माझा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल शिकवलेलं, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.